आज आपण पाहता वीकली मार्केट प्रेडिक्शन आणि आपलं वीकली मार्केट प्रेडिक्शन मध्ये स्वागत आहे फ्रेंड। आणि आज आपण पाहणार आहोत फ्रेंड की मार्केट या वीक मध्ये काय करू शकते, त्यानंतर आउट परफॉर्मिंग सेक्टर या वीक मध्ये कोणते आहेत आणि आपल्याला त्यामधील पाहायचा एक स्टॉक आणि स्टॉकला आपल्याला डिटेल ॲनालिसिस करायचा। तर मेक शुअर करा की आपण व्हिडिओ हा एंड पर्यंत पाहणार आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला फ्रेंड तर व्हिडिओला आपण लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तर चला फ्रेंड आपण चार्टवरती पाहूया। मंथली चार्टवरती आपल्याला निफ्टी दिसत आहे। डोजी कॅन्डल बनवताना छोट्या छोट्या कॅन्डल आपल्याला बनवताना निफ्टी आपल्याला मंथली चार्टवरती पाहायला दिसत आहे आणि आपल्याला वीकली चार्टवरती दिसत आहे निफ्टीमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन पाहायला मिळत आहे। म्हणजे आपल्याला इथे दिसत आहे आपल्याला पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन RSI मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला वीकली चार्टवरती बुलिश ट्रेंड हा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक आपल्याला पाहायला मिळत आहे हॅमर कॅन्डल। डेली चार्टवरती आपल्याला निफ्टी आपण मागच्या वीकमध्ये डिस्कस केले होते, मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केले होते की RSI 40 हा सपोर्ट घेऊ शकते आणि जर का RSI ने 40 सपोर्ट तोडला तर नेक्स्ट सपोर्ट हा पाहायला मिळू शकते। त्यानंतर अधिक आपल्याला नेक्स्ट हा आपण ब्रेक केला तर आपल्याला हा एक सपोर्ट पाहायला मिळू शकते। तर आपल्याला दिसत आहे RSI 40 सपोर्टवरती आणि निफ्टीने ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देऊन एक रिटेस्टवरती आपल्याला निफ्टी दिसत आहे। आपल्याला एक इम्पॉर्टंट रेंज बनताना दिसत आहे, म्हणजे निफ्टीने आपल्याला एक ब्रेक केलेले दिसत आहे। जे डोजी कॅन्डल आहे फ्रेंड, ह्या डोजी कॅन्डलचा जर का लो ब्रेक झाला आणि RSI ने जर का 40 आपल्याला ब्रेक केले तर आपल्याला निफ्टीमध्ये एक छोटेसे करेक्शन पण दिसू शकते। त्यासाठी हा एक सपोर्ट आपल्याला दिसणार आहे, त्यासाठी आपल्याला नेक्स्ट अगेन हा सपोर्ट दिसणार आहे। म्हणजे फ्रेंड आणि निफ्टीने जर का हे ट्रेंड लाईनचे जर का वर ब्रेक केलं तर आपल्याला एक फॉल्स ब्रेकआउट पण दिसू शकते। म्हणजे आपल्याला निफ्टीमध्ये एक ऑल टाइम हायवरती पण दिसू शकते किंवा निफ्टीमध्ये एक आपल्याला नवीन हाय बनवताना दिसू शकते। सिंपल आहे फ्रेंड। आणि जर आणि निफ्टीमध्ये ही जी रेंज आहे सध्याची ही आपल्याला व्होलॅटिलिटी रेंज आपल्याला पाहायला मिळणार आहे। ह्या रेंजमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये व्होलॅटिलिटी पाहायला मिळणार आहे। सिंपल फ्रेंड ह्या हॅमर कॅन्डलचा जर का लो ब्रेक झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक करेक्शन पाहायला मिळू शकते। आणि सध्या आपल्याला जोपर्यंत निफ्टीचा हॅमर आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये व्होलॅटिलिटी रेंज पाहायला मिळू शकते। ट्रेंड लाईनच्या वर जर का निफ्टी आपल्याला दिसली तर आपल्याला हे फॉल्स ब्रेकआउट दिसणार आणि आपल्याला निफ्टीमध्ये एक नवीन हाय पण बनवताना दिसू शकते। सिंपल हे निफ्टीचे ॲनालिसिस झाले फ्रेंड। आणि आता आपण पाहू बँक निफ्टी। मंथली चार्टवरती बँक निफ्टी आपल्याला दिसत आहे 60 वरती RSI सपोर्ट घेताना आणि वीकली चार्टवरती आपल्याला दिसत आहे RSI 60 वरती रेजिस्टन्स घेताना। आणि प्राइस काय दिसत आहे फ्रेंड, प्राइस दिसत आहे ट्रेंड लाईनवरती आपल्याला सपोर्ट घेताना प्राइस दिसत आहे। म्हणजे प्राइस आपल्याला सपोर्टवर दिसत आहे आणि RSI आपल्याला हा 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसत आहे। म्हणजे आपल्याला ट्रेंड लाईन ब्रेक होती तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला वीकली चार्टवरती स्ट्रेंथ दिसत आहे। आणि डेली चार्टवरती जर का पाहिले फ्रेंड, डेली चार्टवरती पण आपल्याला बँक निफ्टी हा 40 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस पण केले होते की RSI हा 40 सपोर्टचे काम करताना आपल्याला बँक निफ्टी दिसू शकते। यामध्ये पण सिंपल प्राइस ॲक्शन आहे फ्रेंड। जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टी हे सपोर्टवरती आहे। सिंपल हे बँक निफ्टीची ॲनालिसिस झाली फ्रेंड। आता आपण पाहू सेक्टर आपण डिटेल ॲनालिसिस करू फ्रेंड। आपल्याला पहिले पाहिजे ऑटो सेक्टर। ऑटोमध्ये पण आपल्याला इथे एक पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन पाहायला मिळत आहे आणि ऑटो सेक्टर आपल्याला एक सपोर्ट घेऊन होल्ड करून आपल्याला वर जाताना ऑटो सेक्टर आपल्याला दिसत आहे। त्यानंतर अगेन एक सेक्टर आहे ते म्हणजे फार्मा सेक्टर पण आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसत आहे। आणि फार्मा सेक्टरमध्ये आपल्याला RSI 40 सपोर्ट घेताना म्हणजे आपल्याला फार्मा सेक्टर पण आपल्याला एक चांगले परफॉर्म करताना या वीकमध्ये दिसू शकते। फार्मा सेक्टर ऑल टाइम हायवरती आहे मंथली चार्टवरती, वीकली चार्टवरती पण आपल्याला ऑल टाइम हायवरती फार्मा सेक्टर दिसत आहे। आणि डेली चार्टवरती आपल्याला दिसत आहे 40 वरती सपोर्ट घेताना फार्मा सेक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे फार्मा सेक्टर पण या वीकमध्ये आपल्याला परफॉर्म करताना हे सेक्टर दिसू शकते। अगेन एक सेक्टर आहे फ्रेंड ते म्हणजे मेटल सेक्टर पण आपल्याला एक चांगले परफॉर्म करताना दिसू शकते। मंथली चार्ट, वीकली चार्ट आणि डेली चार्टवरती आपल्याला एक ट्रेंड लाईनवरती
मेटल सेक्टर दिसली फ्रेंड आणि RSI 40 वरती सपोर्ट घेऊन एक स्ट्रेंथमध्ये आपल्याला स्ट्रेंथ दाखवताना मेटल सेक्टर आपल्याला पाहायला दिसले. सिंपल फ्रेंड आपल्याला डब्ल्यू पॅटर्न पण पाहायला मिळाले आणि ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन वर जाताना आपल्याला मेटल सेक्टर हे पाहायला मिळाले. मेटल सेक्टर आपण डिस्कस केले, त्यानंतर आपण ऑटो सेक्टर डिस्कस केले फ्रेंड आणि आपण एक फार्मा सेक्टर डिस्कस केले. तर आपण आता स्टॉक प्रेडिक्शन करू, स्टॉकला आपण डिस्कस करू फ्रेंड. आपल्याला जिंदाल स्टील हा ऑल टाईम हायवरती दिसत आहे. आपल्याला हा परफॉर्म करताना स्टॉक त्या वीकमध्ये दिसू शकते. जिंदाल स्टील आपल्याला परफॉर्म करताना दिसू शकते. त्यानंतर आपल्याला एक SMS फार्मा पण आपल्याला एक चांगला परफॉर्म करताना स्टॉक दिसू शकते. तर आपण या दोन स्टॉकला डिटेल ॲनालिसिस करू फ्रेंड. आपण पाहतो फ्रेंड, जिंदाल स्टील हा स्टॉक ऑल टाईम हायवरती आपल्याला दिसत आहे आणि याआधी आपल्याला जिंदाल स्टीलने मल्टिपल इयरचे ब्रेकआउट देताना आपल्याला जिंदाल स्टील पाहायला मिळाला होता आणि आपल्याला ब्रेकआउट देऊन एक रिटेस्ट होऊन आपल्याला दिसत आहे आता तो स्टॉक ऑल टाईम हायवरती आणि आपल्याला एक व्हॉल्यूममध्ये चांगली ॲक्युम्युलेशन झालेली व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळाली. अगेन आपल्याला हा स्टॉक दिसत आहे ऑल टाईम हायवरती स्टॉक दिसत आहे फ्रेंड. आणि या स्टॉकचे जे टार्गेट निघते या पूर्ण आपल्याला हे कपचे टार्गेट पाहिजेत. म्हणजे आपल्याला एक डिसेंट टार्गेट म्हणजे 1400 रुपये, आपल्याला 1475 रुपये आपल्याला एक टार्गेट मिळत आहे. तर फ्रेंड हा झाला आपला ॲनालिसिस क्रायटेरिया. तर आपण आता आपला एंट्री क्रायटेरिया. आपला क्रायटेरिया काय फ्रेंड, आपला जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया आपल्याला पाहिजे ऑल टाईम हायवरती स्टॉक किंवा मल्टिपल इयरचे ब्रेकआउट देताना स्टॉक कप आपल्याला. आणि जेवढे आपल्याला मोठे कप आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळेल तेवढं आपल्याला चांगले टार्गेट मिळण्याचे, आपला स्टॉक चांगला मूव्ह करण्याचे चान्सेस जास्त दिसणार आहेत फ्रेंड. तर आपल्याला या स्टॉकमध्ये दिसत आहेत, हा स्टॉकमध्ये आपल्याला 2010 पासून ते 2024 आपल्याला एक चांगले मोठे कप आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला पाहायला मिळत आहे एक मेटल सेक्टरमधील हा स्टॉक आपल्याला दिसत आहे फ्रेंड. तर हा झाला आपला एक ॲनालिसिस क्रायटेरिया. तर आपण आता पाहू एंट्री कशी करू शकतो आपण. हा झाला मंथली चार्ट फ्रेंड आणि आपल्याला जायचं आहे विकली चार्टवरती दिसत आहे फ्रेंड. या स्टॉकमध्ये आपल्याला RSI 60 वरती सपोर्ट घेताना हा स्टॉक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला अगेन काय पाहायला मिळत आहे, आपला जो एंट्री पॅटर्न आहे फ्रेंड हा इनसाइड बारचा आपला एंट्री पॅटर्न आहे फ्रेंड. सिंपल आपले इनसाइड बार झाले. म्हणजे आपल्याला इनसाइड बार कुठं पाहिजे फ्रेंड, आपल्याला पाहिजे लोकेशन म्हणजे कोणती, आपल्याला दिसत आहे ऑल टाईम हायची हे झाली नेकलाईन फ्रेंड. आणि एक्झॅक्ट आपल्याला नेकलाईनच्या वरती दिसत आहे इनसाइड बार. म्हणजे फ्रेंड या इनसाइड बारचे जर का ब्रेकआउट दिले, या मदर बारचे ब्रेकआउट दिले तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो. आणि मदर बारचा लो आपण SL म्हणून या स्टॉककडे पाहू शकतो फ्रेंड. सिंपल आपला एंट्री क्रायटेरिया झाला आणि असे आपण या स्टॉकला पाहू शकतो फ्रेंड. आणि अगेन एक स्टॉक आहे फ्रेंड, तो म्हणजे आपण सर्वात आधी जो मंथली चार्टवरती आपल्याला हा स्टॉक दिसत आहे ऑल टाईम हायवरती जाताना. मंथली चार्टवरती आपल्याला स्टॉक दिसत आहे ऑल टाईम हायची ब्रेकआउट देताना, ऑल टाईम हायवरती जाताना. आणि आपल्याला दिसत आहे यामध्ये व्हॉल्यूम दिसत आहे फ्रेंड. आणि विकली चार्टवरती आपल्याला दिसत आहे, आपल्याला विकली चार्टवरती पण आपल्याला ब्रेकआउटच्या नेकलाईन जवळ आपल्याला व्हॉल्यूम दिसत आहे. म्हणजे आपल्याला एक नेकलाईनच्या खाली आपल्याला दिसत आहे इनसाइड बार. म्हणजे आपल्याला एक पुलबॅक आणि एक कन्फर्मेशन पण देताना दिसत आहे. ब्रेकआउटच्या आधी हॉल्ट करताना स्टॉक दिसत आहे. आणि आपल्याला एंट्री कधी घ्यायची फ्रेंड, आपल्याला एंट्री घ्यायची फ्रेंड मदर बारचा हाय जेव्हा क्रॉस होईल त्यावरती आपल्याला एंट्री घ्यायची. आणि मदर बारचा लो आपल्याला SL म्हणून ठेवायचा आहे. म्हणजे कन्फर्मेशनचा वेट करून एंट्री घेऊ शकतो. आपल्याला 200च्या वरती ज्यावेळेस हा सस्टेन करायला आपल्याला स्टॉक दिसणार, 200च्या वरती सस्टेन करताना हा स्टॉक दिसणार, त्यावेळेस पण आपण या स्टॉककडे पाहू शकतो. त्यावेळेस पण आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो फ्रेंड. सिंपल या स्टॉकचे ॲनालिसिस आहे फ्रेंड. आपल्याला एंट्री भेटली आणि आपल्याला भेटला स्टॉप लॉस. आणि सिंपल फ्रेंड या स्टॉकचे जे टार्गेट आपल्याला पाहायला दिसू शकतात फ्रेंड, ते दिसू शकतात ऑल टाईम हायचे टार्गेट. म्हणजे कपचे टार्गेट आपल्याला सिंपल आपल्याला या कपचे टार्गेट पाहायला मिळू शकतात. ते म्हणजे 328चे टार्गेट आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि आपला छोटासा स्टॉप लॉस राहणार फ्रेंड, म्हणजे 160चा स्टॉप लॉस राहणार. आणि आपली एंट्री राहणार 200च्या वरती सस्टेन करताना स्टॉक आपल्याला दिसला त्यावेळेस आपली एंट्री राहणार. आपण आपला स्टॉप लॉस
आणि आपण आपला स्टॉप लॉस 175चा पण ठेवू शकतो फ्रेंड. एंट्री आपल्याला आता घ्यायची नाही, कन्फर्मेशनवर एंट्री घ्यायची आहे. कन्फर्मेशन 200च्या वरती ज्यावेळेस सस्टेन करणार त्यावेळेस आपण या स्टॉककडे पाहणार, त्यावेळेस आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो फ्रेंड. अगेन एक स्टॉक जो आहे फ्रेंड, हा स्टॉक आहे पेट्रोनेट LNG. स्टॉकमध्ये पण आपल्याला व्हॉल्यूम दिसत आहे. त्यानंतर आपल्याला हा स्टॉक दिसत आहे ऑल टाईम हायवरती, ऑल टाईम हायचे ब्रेकआउट देताना हा स्टॉक आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि आपल्याला दिसत आहे की RSI 2020 पासून आपल्याला RSI हा 60च्या वरती जाताना दिसत आहे. म्हणजे इझिली आपल्याला RSI हा 60 क्रॉस करताना दिसत नाही आहे फ्रेंड. आपल्याला इथं स्टॉक जो आहे होल्ड करताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे टाइमपास करताना स्टॉक दिसत आहे. आणि चांगला साईन कोणत्या फ्रेंड, म्हणजे एक चांगले आपल्याला कॉन्सॉलिडेशन दिसत आहे. RSI 2020 पासून 60-40 कॉन्सॉलिडेशन करताना दिसत आहे. आणि अगेन आपल्याला दिसत आहे व्हॉल्यूम आता दिसत आहे त्यामध्ये. म्हणजे फ्रेंड साईन काय फ्रेंड, जर का 60 ब्रेक केला आणि आपल्याला इथे 60वरती सपोर्ट घेऊन जर का स्टॉक, म्हणजे RSI मध्ये आपल्याला दिसत आहे 60-40 एक चांगले गुड कन्सॉलिडेशन करताना. आणि एक आपल्याला दिसत आहे व्हॉल्यूम. म्हणजे फ्रेंड चांगल्या साईन हे आहेत फ्रेंड. आणि आपल्याला एक्झॅक्ट आहे नेकलाईनच्या जवळ आपल्याला होल्ड करताना दिसत आहे. आणि एक पुलबॅक कॅन्डल दिसत आहे. आणि आपल्याला जर काय 60 ब्रेक केला पहिल्या वेळेस, आपल्याला 2020 पासून पहिल्याच आपल्याला RSI 60 क्रॉस करताना दिसत आहे. म्हणजे इझिली 60 क्रॉस करताना RSI हा दिसणार नाही फ्रेंड, हा आपल्याला दिसणार पहिल्या वेळेस होल्ड करताना. आणि हे चांगले साईन आहे फ्रेंड. आणि आपल्याला जर का RSI सस्टेन करताना दिसला आणि RSI आपल्याला सपोर्ट घेऊन वर जाताना दिसला, आणि आपल्याला एंट्री कधी घ्यायची आहे फ्रेंड, आपल्याला एंट्री घ्यायची आहे, आपल्याला जी एंट्री घ्यायची आहे फ्रेंड, हे मदरबारचा हाय जेव्हा क्रॉस होईल आणि यावरती आपल्याला सस्टेन करताना जेव्हा स्टॉक दिसेल त्यावेळेस आपण एंट्री घेऊ. आणि मदरबारचा लो आपण हा SL म्हणून ठेवू शकतो फ्रेंड. हे सिंपल आपल्याला ॲनालिसिस झाली फ्रेंड. आणि सिंपल टार्गेट म्हणजे फ्रेंड हा बॉक्सचा आपल्याला ब्रेकआउट घ्यायचे आहे. सिंपल टार्गेट म्हणजे फ्रेंड आपल्याला बॉक्सचे ब्रेकआउट घ्यायचे आहे आणि वरती ठेवायचे. म्हणजे आपल्याला त्यामध्ये टार्गेट दिसत आहे 400चे टार्गेट आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला दिसत आहे. स्टॉकमध्ये आपल्याला आता एंट्री घ्यायची नाही फ्रेंड. आता आपल्याला एक चांगले कन्सॉलिडेशन करताना दिसत आहे. व्हॉल्यूम पण आपल्याला स्टॉकमध्ये दिसत आहे. ज्यावेळेस आपल्याला 300च्या वरती सस्टेन करताना स्टॉक दिसणार त्यावेळेस आपण या स्टॉककडे पाहू शकतो. हे माझं हे रेकमेंडेशन नाही फ्रेंड, हे फक्त माझं पर्सनल ॲनालिसिस आहे. हे माझा एक एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. जर का आपल्याला खरोखर जर का या स्टॉककडे पाहायचं असेल तर आपल्याला एक स्वतःचं ॲनालिसिस करूनच या स्टॉककडे पहा. आणि व्हिडिओमध्ये जर का खरोखर जर का फ्रेंड आपल्याला व्हॅल्यू वाटली असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, थँक्यू. हॅव अ नाईस डे फ्रेंड. हॅपी होली.